दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता श्री अंबिका माता गावदेवी मंदिर, हायरे रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी आलेलो आहे. अंबिका मातेचं हे स्वयंभू देवस्थान आहे. देवीचं हे पुरातन मंदिर. पूर्वी या ठिकाणी करवंदाच्या झाडी होत्या. त्या करवंदाच्या झाडामध्ये ही मूर्ती होती. अनेक वर्ष अत्यंत उत्साहामध्ये या देवीची मनोभावे पूजा केली जाते. दर्शन घेऊया अंबिका मातेचं आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. बघूया किती जणींचा सहभाग होणार. 10 जणींचा सहभाग होणार. पण त्या अनेक वहिन्यांमधून, मातांमधून कोण पैठणी जिंकणार ते सुद्धा आत्ता या ठिकाणीच आपण बघणार आहोत. आधी दर्शन अंबिका माते. चिखल की चिकन? चिकन. चिकन. क्षमा करा देवी मला. तुम्हाला बघण्यासाठी खास मी टीव्हीवर रोज कार्यक्रम बघते ना. हा मी पण बघतो खूप छान तुम्हाला. वाटतं. तुम्ही कसे काय बघता मला? आता काय उखाणा घेताय, काय करताय? मी गंगाधर टिपरेची ऍक्टिंग करून दाखवली. अरे क्या बात आहे. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपलंही स्वागत. नमस्कार. तुमचंही स्वागत. आता आजच्या भागामध्ये कोणाचा नंबर लागणार आपल्याला तर काही माहिती नाही. 10 जणींची पहिल्या टप्प्यावरती निवड होणार आहे. पण त्याआधी मंदिराच्या वतीने ज्या मंदिरात आलेलो आहे त्या मंदिराबद्दल कोण मला व्यवस्थित माहिती सांगू शकेल? तुमचं नाव सांगा आधी. सुपर्णा गोरे. कुठे राहता तुम्ही? मी चिकनघरला. कुठे? कल्याण चिकनघर. चिकनधर. हा. नाही पण मला नाही, मी विचार पडला. नाही असा परिसर माझ्या लक्षात येईना. चिकनधर का नाव ठेवलं असेल तिकडे? तिकडे चिखल होतं चिखलदर. मी ऐकलं नाही, पण चिकनघर नाव आहे, पण ते पूर्वी तिकडे खूप चिकट म्हणजे चिखल माती असायची म्हणून ते गावाला नाव पडलं चिकनघर. चिखल की चिकन? चिकन. चिकन. हा. क्षमा करा देवी मला. बरं. मग या मंदिराबद्दल सांगा आता. गजानन बाळू पाटील यांना दृष्टांत झालेला स्वप्नामध्ये. करवंदीच्या झाडाखाली अर्धवट मूर्ती निघालेली आहे, पण ती काटेरी झुडपामुळे दिसत नव्हती. तर दृष्टांत झाल्यामुळे ते तिकडची जागा साफ केली आणि बघितली की खरोखरच मूर्ती आहे. मग त्यांनी ती जागा साफ केली आणि त्या करवंदीच्या झाडाखाली प्रतिष्ठापना केली आणि कालांतराने आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही हे मंदिर बांधलं. वा वा, खूप छान. धन्यवाद. मग आता उखाणा घ्या आणि चिठ्ठ्या काढायला सुरुवात करतो. भाजीत भाजी बेतीची, सोमनाथ माझे प्रीतीचे. हे सोपं उखाणं आहे. सोपं उखाणं आहे म्हणून येतं. मेथीची भाजी हा सोपा उखाणा आहे. सोमनाथांनाच माहिती मेथीच्या भाजीचा काय प्रताप असतो. बरं, पण धन्यवाद. सुरुवातीला माहिती सांगितली. बसा. धन्यवाद. सुरुवात करू चिठ्ठ्या काढायला. प्रियंका प्रवीण म्हात्रे. कुठे राहता? डोंबिवली. डोंबिवलीत म्हणजे स्टेशनला उतरायचं आणि तुमच्या हायरे रोड. मग हेच कधी सांगणार? बर. आणि माहेर पण डोंबिवलीतलं? नाही, शिरगाव. शिरगाव. सासर डोंबिवली. सासर डोंबिवली. बरं. आणि मग घरी किती जणी आहात? म्हणजे आम्ही मुलं पकडून 12 जण आहोत. तुम्ही मुलं? छोटी मुलं आमची मुलं पकडून. तुम्ही आणि छोटी मुलं पकडून. म्हटलं आम्ही मुलं पकडून म्हणजे. मग आता काय तुम्ही उखाणा घेणार? शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून प्रवीण रावांचं नाव घेते.
सर्वांचा मान राखून. बरं केलं. हा माझा खूप आवडता उखाणा आहे. एक चिठ्ठी काढा आणि उभ्या राहा या खेळात. आता जर कोणी पुढचं नाव पुष्पा. काय छान अक्षर आहे. पुष्पा म्हटल्यानंतर आडनावं सांगा काय काय आहे ते. अवसरे तुम्ही आहात का? चप्पल शोधायला लागला तेव्हाच कळलं. या नाव सांगा. पुष्पा विष्णू अवसरे. कुठे राहता तुम्ही? आम्ही डोंबली इथं बहिणीकडे आले, सांगली जिल्ह्यात राहते मी. किती दिवसासाठी आलाय? आले आता 1 महिना झाले येऊन मला. महिनाभर झाला? ते आजार आहे ना, बरं नाही, वयस्कर झाले ना. अच्छा अच्छा, बघायला आलाय तुम्ही. बरं केलं. म्हणजे ती आता बरी आहे ना बहीण? बरी आहे, आता मी जाणार आहे. मग आज तुम्हाला खेळात सहभागी व्हायचं म्हणूनच आलात का? हो, तुम्हाला बघण्यासाठी खास मी टीव्हीवर रोज कार्यक्रम बघते ना. हा, मी पण बघतो खूप छान तुम्हाला. वाटतं. तुम्ही कसे काय बघता मला? टीव्हीतून. पण मी प्रामाणिकपणाने मला खूप तुमचा कार्यक्रम आवडतो आणि बघितल्याशिवाय राहत नाही, त्याचंच हे मला वाटतंय श्रेय आहे. नाही नाही, क्या बात आहे. अनन्य भावानं बघते, मला आवडतं ना. आवडतं ना, पण आम्हालाही बरं वाटलं तुम्ही या खेळात सहभागी झाला. हा, बरोबर आहे. बसा. बसलात, घ्या यातली एक चिठ्ठी काढा. घ्या. आणि हे नाव आहे रोहिणी पांडुरंग पाटील. नाव सांगा. रोहिणी पांडुरंग पाटील. कुठे राहता? आयरेगाव, डोंबिवली पूर्व. मग आज तुमचा नंबर आलेला आहे, हो की नाही? आता ह्यांनी उखाणा घेतला, मग आता नाच करावा लागणार. काय नाही, नाव घेते. घ्या घ्या घ्या. दिव्याच्या स्टेशनात चांदीचं घड्याळ, घड्याळात वजा 1 आणि पांडुरंगांच्या पदरात गरिबाची लेख. तरी छान उखाणा घेतला, अभिनंदन. एक चिठ्ठी काढा आणि बसा तुम्ही. हं? अजून करा जरा. हां हां. श्वेता अक्षय पाटील. तुम्ही कुठे राहता? मी आयरे रोड डोंबिवली. आणि माहेर कुठलं? आयरे रोड डोंबिवली. मग कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज आहे. हां, कसं ते? समोरासमोरच राहायचं, त्यामुळे बघून जमलं आमचं. तुम्ही आधी त्यांना बघितलं की त्यांनी आधी तुम्हाला बघितलं? दोघांनी एकमेकांना एकाच वेळी बघितलं. मग आता काय उखाणा घेताय? हां, हो. घ्या. हिरवा चुडा म्हणजे सौभाग्याची खूण, अक्षयरावांचं नाव घेते पाटलांची सून. अरे वा, अभिनंदन. घ्या चिठ्ठी घ्या. माधुरी खांडेकर. कुठे राहता? मी इथे तुकारामनगर डोंबिवली. आणि माहेर? माहेर पण माझं डोंबिवलीच आहे, वेस्टला आहे. काय करतात मिस्टर? नोकरी करतात. बरं, तुम्ही काय करता? मी आता सध्या घरी आहे. मी क्लासेस शिकवते हार्मोनियमचे मुलांना. नाही नाही, चांगलं आहे. स्वतःला गुंतवून घेता? हे स्वतःला जास्त गुंतवून महत्त्वाचं. आणण्यातच खरी मजा आहे. बरं. योगा करते. बाकी- योगा पण करता? हं. आता काय उखाणा घेताय, काय करताय? मी गंगाधर टिपरेची ऍक्टिंग करून दाखवते. अरे क्या बात आहे, वा वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सगळीकडे जमलेलं दिसतात. मला काही समजतच नाही. चला का आमची चला का दिसत नाही? हल्ली काय मला दिसत नाही ना हल्ली पहिल्यासारखं. काय आली ना नवीन निघाले हल्ली होम मिनिस्टर आणि काय काय एक एक कार्यक्रम निघाले. आमच्याकडे ना असं काही नव्हतंच मुळीच. मला दम लागतो, मला त्याला दम लागतो. हे कोण द्या अजय भाऊचे दिसतात. नमस्कार अजय भाऊ. वा वा, खूप वेगळ्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये आबा टिपरेंची आपण आठवण करून दिलीत. धन्यवाद. एक चिठ्ठी काढा. आता हे काय नाव? इथे मिस्टरांचं नाव रामेश्वर कोणाचे आहे? आणि खडबडे. काय करता तुम्ही? गृहिणी. मला सांगा, तुमचं माहेर कुठलं? लातूर. लातूर. काय करतात मिस्टर? मिस्टर माझं इलेक्ट्रिकलचं दुकान आहे. बर, मग आज त्यांना माहिती आहे तुम्ही इथे आलात? नाही माहिती. सांगितलेलं नाही? आता म्हणतील एकदम टीव्ही वरती बघतील तर इलेक्ट्रिकच्या दुकानात बसून त्यांना शॉक लागेल. मग काय उखाणा घेताय? तुळशीच्या ओट्यावर रांगोळी करते मोराची, रामेश्वरचं नाव घेते कन्या आहे थोराची. अरे वा, अभिनंदन. या या बाजूला बस. चिठ्ठी काढा, एक चिठ्ठी. काही जणी तोंडातल्या तोंडात राम 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 राम. आता 6 झाल्या ना, 4च राहिलेत. सुरेखा देवेंद्र जबडे.
माहेर कुठलं? माहेर पुणा. माहेरचं नाव? माहेरचं कळसकर. माहेरचं नावच आठवायला लागेल. किती वेळ आठवत होता? हा माहेरचं आडनाव सांगू ना? नाही नाही तर काय सांगणार होता? नाही, नाव बदललेलं. अच्छा. सुरेखा भूस, BHUS. एक मिनिट, आता हे कुठलं नाव? माहेरचं. बर, घ्या उखाणा घ्या किंवा गाणं. नमस्कार एकाचा, आशीर्वाद लाखाचा, देवेंद्र रावांबरोबर संसार करते आई सुखाचा. वा वा वा, अभिनंदन. बसा, एक चिठ्ठी काढा. इकडे 4 झाल्या. यमुना भगवान लुंगटकर आजी आल्या. वा वा आजी. बऱ्याच जणी मेकअप करून आल्या होत्या, राहिल्या तिथेच. बरं झालं पण तुम्ही आला. घ्या. काय चुकलंय का माझं? नाव सांगा तुमचं. यमुना भगवान तुंगतकर. चिडताय कशाला माझ्यावर? आज तुमचं नाव जाहीर होईल असं वाटलं होतं का? नाही, नाही ना? तुमच्याने झालं. होय ना? हा. बरं, कुठे राहता तुम्ही? आयरेगाव, विजयनगर. घरी कोण कोण आहे? घरी मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, 2 नाती आहेत, मी असते. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. देवळात येता तुम्ही? येते कधी कधी. कधी कधी येता. हा. आज बरा नंबर लागला की नाही? हा, लागला. हा? हा. कधी वाटलं होतं का की तुमचंही खेळात सहभागी होईल? कधी खेळलायत यापूर्वी तुम्ही? नाही. कधी नाही, फक्त लेकरांना नातवांना खेळवलं. हा. हो की नाही? हो. आज काही क्षण आनंदाचे हा. तुम्ही खेळायचे. हा, हा. पुढचं नाव आहे सुरेखा अशोक भिंगारे. मी उठलो तर तुम्ही बसताय. घ्या. कुठे राहता? इथेच आयरे रोड. आयरे रोडला. तुम्ही काय उखाणा घेणार, काय घेणार सांगा? महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, शुक्रावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. बरं झालं, धन्यवाद. या, एक चिठ्ठी काढा. ही शेवटची चिठ्ठी आहे. काय गाराणं बिराणं घालायचंय का कोणाला? आशा अमर पाटील. या. नाव सांगा. आशा अमर पाटील. कुठे राहता? आयरेगाव. आयरेगाव. हो. बर, पण त्या आता तुमच्यावर कोण कोण आलंय घरातलं? आता माझी जाऊबाई आहे. हा, हा. तुम्ही काय करणार? उखाणा घेणार, गाणं म्हणणार, काय करणार? शंकराच्या पिंडीवर बेल वाकून अंबारावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. बरं केलं, बरं केलं. अशा तऱ्हेने 10 जणींची निवड झालेली आहे. 10 जणींमधून कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात जाणार हे पहिल्या खेळामध्ये ठरणार. खेळ सोपा आहे. प्रदक्षिणा घालतो त्या पद्धतीने गोल फिरायचं आहे. एकमेकांच्या पुढे जाऊ शकता, पण गाणं थांबल्यानंतर मागे यायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. 1 2 3. थांबा. हो, मागे नाही जायचं, मागे नाही जायचं, पुढेच जायचं. एक खुर्ची आहे, मागे नाही जायचं, पुढे. अरे आजी पळाल्या. राजी इथे, आजी इथे, इथे या. अभिनंदन. या, इकडे या. सुरू. थांबा. लवकर. अरे आजी पुढे आहे. काय ना देवा, हे बरं केलं तुम्ही. हा, ही भेटवस्तू तुम्हाला. धन्यवाद, धन्यवाद. आजींसाठी काही रूल माफ आहेत हा? चालेल ना सगळ्यांना? अरे आयुष्यभर दुसऱ्यांचं केलं, स्वतःला खेळायला कधी वेळच नाही मिळाला ना. मग आजी आपल्या मधनं घुसताय. तुमच्यासाठी रिक्षा ठेवू का आजी? रिक्षा ठेवू, रिक्षा. काही काळजी करू नका, बिंदास खेळा. नाहीतर मी खांद्यावर घेतो आणि धावतो इकडनं. 1 2 3. थांबा. अभिनंदन. सुरू. थांबा.
जोरदार टाळ्या आजींसाठी. आज आजींसाठी टाळ्या एवढ्यासाठी की त्या बरोबर खुर्चीकडे जात आहेत आणि गाणं संपत आहे. 1 2 3. थांबा. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आपण बघितलं तर या खेळामध्ये या 5 जणी पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. 5 जणींमधून कोण जिंकणार पैठणी, पैठणीच्या खेळापर्यंत कोण पोहोचणार हे आपण बघणार आहोत. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या 5 जणींना. या 5 जणींपैकी कोणत्या 2 जणी पुढच्या खेळात दाखल होणार आहेत. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये प्रत्येकीने या ठिकाणी येऊन उभं राहायचं. 5-5 गोंड्याची फुलं इथून टाकायची आहेत आणि ती जाऊन त्या टबमध्ये पाण्यात पडली पाहिजे. 5 जणींपैकी ज्या दोघींची सगळ्यात जास्त झेंडूची फुलं त्या पाण्यामध्ये गोळा होणार किंवा जमा होणार त्या 2 जणी अंतिम खेळात पैठणीच्या खेळात दाखल होणार. होम मिनिस्टरचा हा नवरात्र विशेष भाग. आपण या 5 जणींना शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया या खेळाला. तुमच्यापासून तुम्ही या. 1 थाळीतली 5 फुलं टाका. त्या टब मध्ये जायला पाहिजे. जाऊन बसा. तुमची गुणसंख्या आहे 1. तुम्ही चलो टाका. 1. बघूया कोणत्या 2 जणी 2 जास्तीत जास्त जमा करणार. आतापर्यंत 2 ही 3 ही गुणसंख्या. 1 2 3. तुम्ही या आजी. तुम्ही शेवटी सगळे. नाहीतर 5 काटल्या टाका. 1 आतापर्यंत 3 आणि 2 या 2च्या 2 जणी आहेत. 3च्या 1 आहेत. आजी या. चला टाळ्या वाजवूया आपण आजींसाठी. जोरदार टाळ्या आजींसाठी. खूप छान खेळ खेळला. झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी आजी. बक्षीस. अभिनंदन. हा तन्मणी तुमच्यासाठी आणि हा तन्मणी तुमच्यासाठी. अभिनंदन. आता या 2 जणी ज्या अंतिम खेळात दाखल झालेल्या आहेत. तुम्ही कुठे राहता? आयरेगाव डोंबिवली पूर्व हनुमान मंदिर. आयरेगाव डोंबिवली पूर्व हनुमान मंदिर. हे कसं काय? जावा जावा आहे. चुलत जावा आहे दोघी. चुलत जावा. आता यांनी ठरवलेलं आहे पैठणी घेऊनच जावा. आता या 2 जणींपैकी कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. या दोघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 2 मिनिटाची वेळ आहे. 2 मिनिटामध्ये जेवढी देवीची नावं लिहिता येतील तेवढी देवीची नावं लिहायची आहेत. 2 मिनिटानंतर आपण ती मोजणार आणि मग या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. काय जोरदार आवाज आहे. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना आणि सुरुवात करूया या खेळाला. 1 2 3. मला नीट वाचता आलं पाहिजे. आणि शेवटची 30 सेकंद जेव्हा असतील तेव्हा मी जेव्हा सांगेन तेव्हा 30 सेकंदात तुमच्या मनात जी जी देवीची नावं आहेत ती तुम्ही सांगू शकता ओरडून, जेणेकरून त्यांना मदत होऊ शकते. पण आता नाही. शेवटची 30 सेकंद असतात. कोण पैठणी जिंकणार आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. सगळ्या उपस्थितांनी मदत करायची वेळ सुरू होते. आता सांगा लवकर लवकर आवाज.
10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. रेणुका 1, महालक्ष्मी 2, कालिका 3, सरस्वती 4, अंबिका 5, दुर्गा 6, तुळजादेवी 7, वैष्णवी 8, पद्मावती 9. अभिनंदन. तुम्ही देवी देवी लिहून जागा खूप घेतली, त्यामुळे आता बघूया काय होतंय. एकवीरा 1, मुंब्रा देवी 2, सप्तशृंगी 3, गावदेवी 4, आशापुरा 5, जीवदानी 6, कालिका माता 7, तिसाई 8, सरस्वती 9, रेणुका 10, वैष्णवी आणि महालक्ष्मी. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांचा, त्यांना द्या भेटवस्तू. या देवस्थानासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू. अशा वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, कारण त्या उपविजेत्या. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रोहिणी पाटील वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा अंबिका माता मंदिर, आयरे रोड, डोंबिवली या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.